कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील डॉक्टर श्रीधर सावंत विद्या मंदिर, जय भारत हायस्कूल आणि महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक विद्यालयाच्या वतीनं बुधवारी गुरुपौर्णिमा साजरी झाली। संस्थेच्या उपाध्यक्ष सुमित्रा जाधव यांच्या हस्ते सरस्वती पूजन झालं। 10वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांनी गुरुजन आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं पाद्यपूजन करून वंदन केलं। अध्यापक विद्यालयाच्या वतीनं गुरु शिष्य नात्यावर आधारित पथनाट्य सादर करून गुरुजनांचा आदर कसा ठेवावा याचा संदेश दिला। आपल्याला योग्य दिशा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विद्यार्थ्यांनी आदर करावा असं मुख्याध्यापिका अश्विनी पाटील यांनी सांगितलं। यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। सांगलीतील शहापूर पोलिसांनी 3 दखलपात्र आणि 3 अदखलपात्र असे 6 गुन्हे दाखल असलेला पोलीस रेकॉर्डवरील आरोपी पिंटू रॉय याला हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव इचलकरंजीत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता। त्याला मंजुरी देत पिंटू रॉय याला कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत। यापुढेही इचलकरंजीतील गुन्हेगारी टोळ्यांवर हद्दपारीसह मोका कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। माजी खासदार संजय मंडलिक यांच्या निधीतून कोल्हापुरातील जुईनगर आणि वसंत विश्वास पार्क या 2 ठिकाणी 2 सांस्कृतिक सभागृह उभारण्यात आली आहेत। या सभागृहाचं उद्घाटन संजय मंडलिक यांच्या हस्ते आणि नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। या सभागृहामुळे कौटुंबिक कार्यक्रम, व्याख्यान आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे। यावेळी मधुकर पाटील, शशिकांत शेटे, दीपक यादव, आनंदराव कदम यांच्यासह नागरिक उपस्थित होते। त्र्यंबोली यात्रेदरम्यान विना परवाना साऊंड सिस्टीम लावण्याचा प्रयत्न आझाद तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला होता। याबाबत राजारामपुरी पोलिसांनी आझाद तरुण मंडळाचे अध्यक्ष शुभम सोनुले, साऊंड सिस्टीमचे मालक शुभम माळी यांना नोटीस बजावली आहे। त्र्यंबोली यात्रेवेळी पारंपरिक वाद्यांचा वापर न करता साऊंड सिस्टीम लावणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं देण्यात आला आहे। कोल्हापुरातील शाहूपुरीमध्ये श्रीराम मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला। श्रीधर सुतार यांच्या स्वरानंद वाद्यवृंद गीतानं सुमधुर गाणी सादर केली। श्रीधर सुतार, श्रावणी बेडककर, विराज चव्हाण, मिताली चव्हाण, अभिर चिकोडीकर, गणेश जाधव, सपना झंवर, पूर्वा कोळेकर, ईश्वरी वाडेकर, पुष्पा कुंभार यांनी गायनकला सादर केली। केदार गुळवणी यांनी व्हायोलिन, राम सुतार तबला, अंबरीश कुडाळकर यांनी पखवाज साथ दिली। यावेळी शिवकुमार, मनीष झंवर, कुलदीप भोसले, ऋषिकेश सुतार यांच्यासह भाविक उपस्थित होते। एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर कॅफेत अत्याचार केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला। या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी राहुल कागले याला गुरुवारी अटक केली, तर मुलीवर अत्याचार करणाऱ्या राजारामपुरीतील नदीम परांडे याला अटक करण्यात आली आहे। माणिक चेंबर्स इथल्या दी पिझ्झा स्लाइस कॅफेमध्ये 21 जुलै रोजी दुपारी ही घटना घडली होती। याबाबत वाच्यता केल्यास मुलीच्या घरच्यांना ठार मारण्याची धमकी नदीम परांडे यानं दिली होती। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सीमा शेळके करत आहेत। कोल्हापूर शहरातील कुप्रसिद्ध साई गँगवर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे। एसटी गँग म्हणजे साई गँगचा ऋषिकेश उर्फ गेंड्या चौगुले, तसंच विशाल उर्फ गोट्या लातूर, अजय उर्फ आजा लातूर, अमित दिंडे, रामा कलगुटकी अशा 5 जणांवर 30 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत। या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी मंजुरी दिली। पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक विकास जाधव, सहाय्यक फौजदार सचिन पाटील, तानाजी चौगुले यांनी हे प्रस्ताव पाठवले होते।